वॉर्ड 141 मध्ये मंदिराचे सुशोभीकरण, श्रुतिका मोरे यांचा पुढाकार। वॉर्ड क्रमांक 141 मध्ये मुलुंडचे आमदार मिहिर कोटेचा यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेविका श्रुतिका किशोर मोरे यांच्या अथक प्रयत्नातून देवनार कॉलनी येथील अंबेमाता मंदिराचे सुशोभीकरण करण्यात आले। तसेच डॉक्टर जाकीर हुसेन नगर हायवेवरील मरीमाता मंदिरात लादीकरणाचे कामही पूर्ण करण्यात आले। यासोबतच मांगीरबाबा मंदिरात भव्य सजावट करण्यात आली असून हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला। माध्यमांशी संवाद साधताना श्रुतिका किशोर मोरे म्हणाल्या की मी निवडणूक हरले असले तरी माझी हिंमत हरलेली नाही। मी जनतेची सेवा दिवस रात्र करत आले आहे आणि यापुढेही करत राहणार। या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत असून श्रुतिका मोरे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या। मी श्रुतिका किशोर मोरे। आम्ही देवनार कॉलनी आणि जाकीर हुसेन नगरच्या लोकांना शब्द दिला होता की आम्ही जितून येऊ किंवा हरून येऊ आम्ही तुमचं लादीकरणात मंदिराचं काम करून देणार। पण इलेक्शन होऊन आम्ही दोन महिने झाले आम्ही ते काम पूर्ण केलेलं आहे। देवनार कॉलनीच्या मंदिराचं लादीकरणाचं काम आणि जाकीर हुसेन नगरच्या समोरचं मंदिराचं काम आम्ही ते पूर्ण केलेलं आहे। आम्ही वार्ड क्रमांक 141 मधले संपूर्ण जनतेच्या आम्ही सोबत आहे। काही तुमचं काम असेल ते आम्ही तुमचं पूर्ण करेल। मांगीरबाबाच्या यात्रेला येणाऱ्याच्या सर्व भावी भक्तांच्या हार्दिक शुभेच्छा। आमचे उमेदवार वार्ड क्रमांक 141 चे उमेदवार श्रुतिका किशोर मोरे यांनी देवनार कॉलनीतल्या आणि जाकीर हुसेन नगरमधल्या लोकांना शब्द दिलेला की आम्ही निवडून येऊ या आमचा पराभव, पण जो आम्ही तुम्हाला शब्द दिला तो पूर्ण करणार। आणि आज श्रुतिका किशोर मोरे यांनी तो शब्द पूर्ण केला आणि मंदिराच्या लादीकरणाचं सुशोभीकरण असेल त्याचं काम परिपूर्ण केलं आहे। आणि जनताच्या आम्ही सोबतच आहोत। आम्हाला वाटतं की आम्ही जनतेने फक्त आमच्याकडे काम घेऊन यावं आणि आम्ही 100% जनतेचं काम करणार, कारण की आम्ही ग्राउंड लेवलला काम करतो ना, आम्हाला ग्राउंड लेवलचे परिपूर्ण कामे माहिती आहेत आणि मी 100% जनतेसोबत आहो आणि जनतेचे कामच करणार। आणि मला मिहिरभाई कोटेचा असतील, भारतीय जनता पार्टीचे नेते असतील, देवेंद्र फडणवीस असतील, ह्या सर्वांचा मला आशीर्वाद आहे की जनतेचं काम करण्यासाठी। आणि भारतीय जनता पार्टी कधी उभाच असते की लोकांचे कसे कामं करून आणि मी लोकांच्या मनात कसं बसू। त्याच्यामुळे तर भारतीय जनता पार्टीला 5,500पर्यंत मतदान आलं, कारण की त्यांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टी ही कामच करते आणि काम शेवटपर्यंत काम करतच राहणार। तर मराठी आणि हिंदू माणसाविषयी एकच वाटतं आहे, आपल्या आजूबाजूला सर्व MIMचे उमेदवार आले आहेत आणि तुम्हाला मी आत्ता आश्वासन देतो आणि शब्द देतो, जर आपण मराठी आणि हिंदू माणूस भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभा नाही राहिला, भारतीय जनता पार्टीला मतदान नाही केलं तर तुमचं येणारा नगरसेवक मराठी आणि हिंदू माणसानं तुमचं येणारा नगरसेवक MIMचा असेल। त्यामुळे आपण आत्ताच विचार करावा आणि मानकुर शिवाजीनगर विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावं, बस मी हे सांगू शकतो। आज मांगीरबाबाची जयंती आहे, जत्रा आहे, आणि त्या जत्रानिमित्त आम्ही सर्व समाजाचे व नागरिकांचे आभार व्यक्त करतो की सर्व नागरिकांनी त्यांच्या हाताने हातभार लावला आणि आज मंदिराचा सगळ्यांच्या मदतीने अतिशय खूप सुंदर काम मंदिराचं झालं आहे, तुम्ही बघू शकताय। आणि मांगीरबाबा यात्रेनिमित्त आलेल्या सर्व भाविकांचे मनपूर्वक शुभेच्छा। कारण श्रुतिका किशोर मोरे या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार होता आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा पराभवाला घाबरत नाही, ही आमची परंपरा आहे। आम्ही एवढी वर्षे हरतच आलो, पण आम्ही राष्ट्रहित म्हणजेच राज्याचं हित तुम्ही शहराचं म्हणजे वस्तीचं ह्या कामापासून आम्ही पळणारे नाहीत। ह्याच हेतूने श्रुतिका किशोरताई मोरे यांनी इथे आश्वासन दिलं होतं इकडच्या नागरिकांच्या विनंतीनुसार की आम्हाला मंदिर बनवून द्या। त्या ते बोलले आता आचारसंहिता आहे, तुम्ही आत्ता मला सांगितलं आता काय बनवता येणार नाही, पण निवडणुकीत मी जिंकू अथवा पराभूत होऊ त्याने फरक पडणार नाही। कारण ह्या देशात हिंदुत्वाचं बाजू घेऊन जाणारा भारतीय जनता पार्टी पक्ष आहे आणि मंदिराची जी अवस्था एवढी वर्षी ते कोणत्या पक्षाचे नगरसेवक होते आणि ही मंदिराची अवस्था होत नाही तर मी करून देणार। त्याआधी माझ्या जिंकण्याचा आणि पराभूत होण्याचा काहीच संबंध नाही। आणि ह्याच जिद्दीने पराभूत झाल्यानंतरही मनात कोणताही किलमिश न ठेवता एकच हिंदुत्वाचा एक वास्तू अशा खितपत अवस्थेत का पडली आहे जिथे 60% हिंदू राहत असताना, तर त्यांनी हे बनवून दिलं, आपल्या शब्दाला जागले। कारण इथे खचून जाण्याचा प्रश्नच नाही, हा निवडणुकीचा जिंकण्या आणण्याचा प्रश्न असून आपल्या तत्वांचा आणि आपल्या विचारांवर काम करण्याचा प्रश्न होता। निश्चितच मी देवनार वसाहतीत राहतो,
इतके वर्ष मी स्पष्ट बोलीन, युतीमधून आम्ही ज्यांना निवडून देत होतो ते इथे काम करत होते, आमच्या विनंतीला मान देत होते. आज वेगळ्या लढल्यानंतर आमच्या पक्षाचे उमेदवार पराभूत झाल्यानंतरही त्यांनी इकडच्या मंदिराचं काम केलेलं आहे. त्यांचे मी शतशत देवनार कॉलनीच्या समस्त नागरिकांतर्फे आभार मानतो. श्रुतिका मोरेने खूप काम चांगलं केलेलं आहे. ते हरले तरी पण आमचं पूर्ण काम करून दिलं. तसं नाही दुसऱ्यासारखं हात वरती केलं. आम्ही सांगतात ना की बरोबर केलं, घरासारखं काम केलं. आशीर्वाद आहे आणि अजून हसेल ते सांगत होता पण की असेल ते सर्व काम करून देणार. आमच्या देवनार कॉलनीमध्ये आमचे लाडके उमेदवार श्रुती मोरे जी आहेत, त्यांनी शब्द दिला होता देवनारवाल्यांना की मी जिथून येऊ या हारू, पर मी हा मंदिरचं काम पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आणि तो शब्द त्यांनी पूर्णतः पाडलेला आहे आणि यांना शब्द दिलेला तो त्यांनी पूर्ण केलेला आहे. ह्या मंदिराचं सुशमीकरण आणि लादीचं काम केलेलं आहे. मी किशोर मोरे आणि श्रुती मोरे यांना विनंती करेन की जे अजून काय समस्या आहे, आपण हार अजून मानली नाही, आपल्या मनगटात ताकद आहे, जिद्द आहे. भारतीय जनता पार्टी पूर्ण सगळी हमेशा देवनारच्या मदतीला आलेली आहे आणि इतरही देवनारची सर्व कामे असन ते आम्ही आमचे भारतीय जनता पार्टी आमचे अध्यक्ष असतील साटमजी आहेत, आमचे देवेंद्रजी आहेत, आशिष शेलारजी आहेत पालकमंत्री, व आमचे वॉर्ड अध्यक्ष सगळे कार्यकर्ते मिळून मीरभाई आहेत, आमचे क्रीडजी आहेत, मनोज कोटक आहेत, ह्यांच्या माध्यमातून आम्ही देवनारची जे बी काय समस्या असन ती पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. काय लोकांचा समज आहे की आता हे पडले म्हणजे काय, हे आता इसरून जातील, 5 वर्ष येणार नाही, पण असं नाही आहे. आम्ही हमेशा देवनार संकट आहे आणि देवनार संकटच राहणार आणि जे देवनारची समस्या आहे ती पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही.